लैंगिक हिंसा किंवा लैंगिक अत्याचार यांच्या घटना इतक्या वाढलेल्या आहेत, की यांचं आपल्या समाजामध्ये पेव आलेलं आहे. जेव्हा का तुम्ही वर्तमानपत्र उघडता, जेव्हा तुम्ही सोशल मीडियाचं कुठलंही माध्यम उघडता, त्यावेळेला आपल्याला प्रामुख्याने प्रत्येक वेळेला एक तरी अशी हिंसा दिसते, की जी महिलेवरची हिंसा आहे, आपल्या मायमाऊलीवरची हिंसा आहे. या अशा हिंसा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि याचं कुठेतरी पायबंद झाला पाहिजे. खरं तर अशा स्वरूपाच्या घटना क्राईम स्टोरीच्या माध्यमातून सांगणे, हे याचं कारण हे आहे, की कुठेतरी आपल्या समाज मनामध्ये जागरूकता आली पाहिजे. आपल्या प्रत्येकाला ही गोष्ट जाणीवपूर्वक कळली पाहिजे, की अशा स्वरूपाच्या घटना थांबण्यासाठी म्हणून आपण प्रत्येकानं आपलं आपलं मन हे जागृत ठेवलं पाहिजे. आपल्या भोवती आपल्या माय-माऊलींसोबत, आपल्या आया-बहिणींसोबत जर काही चुकीचं होत असेल, तर आपल्या प्रत्येकाला सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझा एक प्रश्न आहे, की बाप आणि मुलीचं नातं कसं असतं? बाप आणि मुलीचं नातं जे आपण आजपर्यंत बघत आलेलो आहोत, की अत्यंत पवित्र आणि अत्यंत निर्मळ असं नातं. प्रत्येक बापाला असं वाटत असतं, की आपली मुलगी एक ना एक दिवस तिचं माहेरचा उंबरा ओलांडून तिच्या सासरी जाणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक दिवस हा त्या मुलीसाठी कोड कौतुकाचा दिवस असतो. तिच्या लाड करण्याचा दिवस असतो. आपली मुलगी ज्या वेळेला आपल्या घरामध्ये असेल, त्या वेळेला तिचे पैंजण आणि तिच्या पैंजणांचा आवाज हा घरातल्या प्रत्येक मंडळीला मंत्रमुग्ध करत असतो. आणि काही काळाचा जरी आपल्या मुलाबाळांचा किंवा आपल्या मुलीचा दुरावा झाला, तरी त्या आई-बापाचा जीव कासावीस होत असतो आणि म्हणूनच ती मुलगी त्या प्रत्येक आई-बापाला प्राणप्रिय असते. परंतु मी आज जी घटना आपल्याला सांगणार आहे, त्या घटनेवरती कोणाचाही विश्वास बसणार नाही. आपण आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी बघत नसतो, अशा स्वरूपाची घटना जर का घडली, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवणे ही दुरापास्त गोष्ट असते. त्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमधला गाझियाबाद हा जिल्हा आहे. याच्यामध्ये एक गोलू नावाचा 44 वर्षाचा इसम आहे आणि या इसमाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे. याचं कारण देखील तितकंच भयानक होतं. याने याच्या तरुण मुलीवरती सतत 2 वर्षापासून अन्याय अत्याचार करत आलेला होता, बलात्कार करत आलेला होता आणि या कारणासाठी म्हणून या व्यक्तीवरती आरोप होता आणि म्हणून याची पोलीस तपासाअंती चौकशी सुरू होती. या कारणासाठी या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. आता ही घटना काय होती? मुलीच्या आईच्या तक्रारीवरून तिच्या बापाला अटक करण्यात आलेली होती. या मुलीला 6 महिन्यापासून शारीरिक त्रास जाणवत होता. तिच्या पोटामध्ये दुखत होतं. तिला चक्कर येत होती आणि त्याच्यामुळे मग तिच्या आईने तिच्या मुलीला एका नजीकच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेलेली आहे. त्या ठिकाणी काही प्राथमिकोपचार करून तिला घरी आणलेलं आहे. तरीसुद्धा त्या मुलीचा जो त्रास आहे हा कमी झालेला नव्हता. उलट तिचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. त्याच्यामुळे मग अजून तिने जवळच्या एका डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतलेली आहे. तरी देखील काही जुजबी औषधोपचार करून मग तिला घरी पाठवण्यात आलेलं होतं. तरी देखील तिचा त्रास कमी होत नव्हता. त्याच्यामुळे मग एका नजीकच्या चांगल्या वाटणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये तिला ती घेऊन गेलेली आहे. त्यावेळेला डॉक्टरांनी मग तिची संपूर्ण शारीरिक तपासणी केलेली होती. त्याचबरोबर 24 जुलैच्या दिवशी तिची अल्ट्रासाउंड देखील टेस्ट केलेली होती. आणि मग त्यावेळेला जे डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, जे निदान केलेलं होतं, ते ऐकून तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकलेली होती. नक्की घटना काय होती? तर डॉक्टरांनी या मुलीला 28 आठवड्याची प्रेग्नंट आहे, असं सांगितल्यामुळे मग तिच्या आईने तिची जी तक्रार आहे, ती पोलिसांकडे घेऊन गेलेली आहे आणि पोलिसांनी मग त्याची चौकशी सुरू केलेली आहे. त्यावेळेला मग या मुलीला देखील पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले आहेत आणि तिची चौकशी सुरू केलेली होती. कारण या कुमारिका मुलीचा बाप कोण होता? ही गरोदर राहिलेली होती, तर ती कुणापासून राहिलेली होती? अशा स्वरूपाचे प्रश्न पोलीस तिला विचारत होते. त्यावेळेला ही मुलगी अतिशय अबोल होती. ती कुठल्याही प्रकारे उत्तर द्यायला पोलिसांना तयार नव्हती. मग पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली, की हिला समुपदेशन किंवा काउन्सिलिंग ज्याला म्हणतो, हे करण्याची गरज होती. त्याच्यामुळे मग पोलिसांनी एक पोलीस उपनिरीक्षक, एक महिला पोलीस नेमणूक केलेली आहे आणि मग अतिशय प्रेमामध्ये घेऊन किंवा वेगळ्या पद्धतीने जे पोलिसांचा तपास असतो, त्या पद्धतीने मग त्या महिला उपनिरीक्षकांनी तिला प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्यातून तिने जी माहिती पोलिसांना दिली ती खरोखर धक्कादायक आहे. तिने असं सांगितलेलं आहे, की सतत 2 वर्ष तिचा स्वतःचा बाप हा तिच्यावर अन्याय करत होता, बलात्कार करत होता आणि मग त्याच्यापासूनच ती प्रेग्नंट राहिलेली होती. आता हे सगळं ऐकून पोलीससुद्धा विषण्ण झालेले आहेत. पोलिसांना सुद्धा याच्यावर विश्वास कसा ठेवावा हा देखील प्रश्नच पडला असेल, जसा तुम्हाला आम्हाला पडू शकतो. अजूनही या घटनेमध्ये अधिक तपास सुरू आहे. परंतु काही गोष्टी विषय लक्षात घेण्यासारखे आहेत, की जर का एखाद्या घरामध्ये एखाद्या स्त्रीची मुलगी 28 आठवड्याची प्रेग्नंट असेल, तर इतर काही गरोदरपणाची सिम्प्टम्स असतील किंवा जे काही असेल, हे घरातल्या स्त्रियांना फार अगोदर कळत असतात. हे तिच्या आईला का कळलं नाही? कदाचित पोलिसांनी याचा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि पोलीस करतील देखील.
कारण 28 आठवडे प्रेग्नंट होईपर्यंत या गोष्टी तिच्या आईच्या लक्षात येणं गरजेचं होतं. हे कदाचित आता पोलीस वेगळ्या माध्यमातून तपास करून काही वेगळं निष्पन्न करू शकतात. कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये तिचा आईचा हात देखील आहे की काय याचा देखील पोलीस शोध लावू शकतात. ही संपूर्ण घटना आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारी आहे. अशा जर का घटना घरामध्ये होत असतील तर आपण बाहेरच्यांवर विश्वास तरी कसा ठेवायचा? आता या नराधम बापाला योग्य ती शिक्षा पोलिसांकडून किंवा शासनाकडून, आपल्या न्यायव्यवस्थेकडून होईलच. परंतु अशा प्रकारच्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत. याच्याबद्दलचं आपलं मत काय आहे ते जरूर कळवा. याच्याविषयी अधिक खरं तर बोलता येत नाही. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.